नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। महाविकास आघाडीने काढला आक्रोश महामोर्चा। मुंबई आग्रा महामार्गावर केला रास्ता रोको। केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी दिल्लीला जाणारा रस्ता रोखला। रस्त्यावर कांदे फेकून व्यक्त केला संताप। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने नाशिकच्या चांदवड महाविकास आघाडीच्या आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी केंद्र सरकारला जाग आणण्यासाठी दिल्लीकडे जाणारा मुंबई आग्रा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस शशिकांत शिंदे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। तर खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, कांद्यासह कांदा उत्पादक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलकांनी रस्त्यावर कांदा ओतून आपला संताप व्यक्त केला। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक अडचणीत आला आहे। कांद्याला किमान 3000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा। विकलेल्या कांद्याला 1000 रुपये हमी भाव द्यावा। कांद्या निर्यात वाढवावी अशा मागण्या करण्यात आल्या। सुमारे 2 तास सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी काही शेतकऱ्यांनी वाहनांच्या हवा काढण्याचा प्रयत्न केला, तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळण्याचे प्रयत्न करून आपला संताप व्यक्त केला। पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेतले। दरम्यान नेत्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनासमोर आंदोलकांनी घेराव घालून मज्जाव केला। मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाजूला सारून पोलीस स्थानकात नेले। त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितीन आहेर व शिवसेना तालुका प्रमुख विलास भवर यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन यशस्वीतेसाठी प्रयत्न केले। सामान्य लोकांच्या विरोधातलं सरकार, शेतकऱ्याचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। सामान्य लोकांचा आवाज या सरकारच्या कानावर पडत नाही। युवांचा नाही, महिला सुरक्षेचा प्रश्न या राज्यामध्ये जो वाढत चाललेला आहे त्याकडे लक्ष दिलं जात नाही। मग आपल्याला दुसरा कुठला पर्याय नाही, रस्त्यावर उतरावं लागतं, लोकांसाठी लढावं लागतं। 18 तारखेला आपण लढलो तेव्हा तिथं 3.5 रुपयाली कांद्याचा रेट सरकारकडनं वाढवण्यात आला, पण त्याच्यामध्ये आम्ही आणि शेतकरी खुश नव्हते। आमचं म्हणणं होतं इलेक्शनच्या आधी 24 रुपये रेट तुम्ही डिक्लेअर करा, इलेक्शन नंतर 12 साडेबारा रुपये तिथे डिक्लेअर करा। आमचं म्हणणं एवढंच आहे, इलेक्शनच्या आधी जो रेट होता तो तुम्ही डिक्लेअर केला पाहिजे। म्हणून हे आंदोलन आम्ही केलं। आमच्या 6000 शेतकऱ्यांना, ठीक आहे 6000 इथं आले असते, 6000 शेतकऱ्यांना येऊन दिलं नाही आणि आम्हाला तुम्ही ताब्यात घेतलं। कुठेतरी या शेतकऱ्यांच्या मोर्चाला घाबरून आपण जे आंदोलन महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि शेतकऱ्यांनी मिळून इथं केलं, शेतकऱ्यांच्या मुलांनी मजुरांनी सुद्धा केलं, याला कुठेतरी घाबरून मुख्यमंत्री, पणन मंत्री आणि कृषी मंत्री उद्या दिल्लीला जाणार आहेत आणि हे सगळे विषय त्या ठिकाणी मांडणार आहेत। त्यामुळे उद्या दिल्लीमध्ये काय चर्चा होते आपल्याला बघावं लागेल। तरी सुद्धा जसं आमच्या नेत्यांनी सांगितलं, महाविकास आघाडीची उद्या काँग्रेस भवन मुंबईला मीटिंग तिथं होणार आहे। त्या मीटिंगमध्ये पुढे जाऊन मुंबईवर आंदोलन आपण कसं करायचं या महागाईबद्दल सुद्धा आणि शेतकऱ्यांबद्दल सुद्धा तिथं निर्णय घेतला जाईल। त्यामुळे बघूया। पण शेवटी हे बघा, शेवटी सत्तेतले लोक आहेत, लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, पण लोकांना हे वाटलं नव्हतं की सत्तेत गेल्यानंतर एवढे माजतील। ते माजलेले लोक आहेत। सत्ता आणि पावर आणि पैसा असल्यामुळे त्यांना कुठेही सामान्य लोकांचं पडलेलं नाही। तो माज उतरावा लागतो, रस्त्यावर उतरावं लागतं। रस्त्यावर जर आपण उतरलं नाही तर कोणच आपलं ऐकणार नाही। त्यामुळे आज शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, सिस्टमच्या विरोधात लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात रस्त्यावरच उतरावं लागतं आणि त्याला आज कुठेतरी यश येताना दिसतंय। उद्या पण कुठल्याही व्यक्तीवर, सामान्य लोकांवर कुठल्याही विषयासाठी अन्याय झाला तर आपल्यासमोर दुसरा कुठला पर्याय नाही, आपल्या रस्त्यावर उतरावंच लागेल।